नान्नजच्या मागण्यांना अखेर यश, उपोषण सुटले। नान्नज गावच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या उपोषणाला अखेर यश आले। प्रशासनाकडून मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे तसेच मंडळ अधिकारी इकडे मॅडम यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले। गावच्या विकासाशी संबंधित विविध मागण्यांसाठी शहाजीराजे भोसले यांनी उपोषण सुरू केले होते। या उपोषणाला नान्नज ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। मागण्यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले होते। यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने मागण्यांची दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती। आंदोलनाची दखल घेत प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली। मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे आणि मंडळ अधिकारी इकडे मॅडम यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले। उपोषणाला साथ देणाऱ्या नान्नजमधील सर्व ग्रामस्थ, युवक, महिला, व्यापारी आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांचे शहाजीराजे भोसले यांनी आभार मानले। ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीमुळेच हा लढा यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले। नान्नजच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने दिलेला पाठिंबा हीच या आंदोलनाची ताकद होती। सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मागण्या मान्य झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून आता प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे नान्नज ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। 5 दिवसापासून नान्नज आणि नान्नज परिसरातील विविध मागण्यासंदर्भात मी व या ठिकाणचे ग्रामस्थ आणि व्यापारी या ठिकाणी उपोषण करत आहोत। त्यामध्ये प्रामुख्याने पहिली मागणी ही या ठिकाणी पंचक्रोशीतून 10 ते 15 गावाचे दळणवळणाचं ठिकाण असलेल्या या नान्नज गावामध्ये सुसज्ज असं बस स्थानक असावं ही पहिली प्रामुख्याने मागणी होती। ती मागणी लवकरात लवकर एसटी आगार प्रमुख अहिल्यानगर यांनी मान्य केली। त्यांनी फक्त उर्वरित जास्त जागा आम्हाला उपलब्ध करून द्या असं ग्रामपंचायतला पत्र दिलं। ग्रामपंचायत लवकरच त्यांना जागा उपलब्ध करून देईल। आमची दुसरी मागणी अशी होती की या ठिकाणी खूप मोठी बाजारपेठ आहे, परिसर मोठा आहे, शेतकरी वर्ग मोठा आहे आणि ह्या 15 ते 20 गावात जवळ कुठंच राष्ट्रीयकृत बँक नाही। तसेच शालेय विद्यार्थ्यांना पण एखादं स्कॉलरशिप असेल, विविध शासनाच्या योजना असतील त्यासाठी जामखेड, जातेगाव, खारडा या ठिकाणी खातं खोलायला जावं लागत होतं। त्यामुळं ती अडचण लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी तो मुद्दा उपस्थित करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला। त्या आत्ताच अहिल्यानगर जिल्ह्यामधून जे जिल्हा अधिकारी आहेत बँकेचे, सेंट्रल बँकेचे, त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात आमची मागणी मान्य केली। त्याचाही वरिष्ठ पातळीवर आम्ही सर्व गावकऱ्यांना, व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन पाठपुरावा करू। तसेच या ठिकाणी पंचक्रोशीतील रोड खराब झाले होते, ते रोड खराब झालेले 2 महिन्याच्या आत आम्ही चालू करू असे उपअभियंता साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले। तसेच बंधाऱ्याचे आणि काही प्रश्न आहेत त्याचे पाठपुरावा आम्ही लवकर करणार आहेत। जिथं साईट उपलब्ध असेल तिथं बंधारे होतील असंही साहेबांनी लेखी दिलं आहे। या गावामध्ये उपोषण करत असताना 3ऱ्या दिवशी गावाने, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन गाव स्वयंपूर्तीने बंद करून या उपोषणाला पाठिंबा दिला। त्यानंतर महिलांनी महिलाची अडचण समजून रात्री कॅन्डल मार्च मोठा प्रमाणात काढला। त्यामध्ये महिलांनी व्यथा मांडल्या, एकदम कळकळीने त्यांच्या भावना त्यांनी काल व्यक्त केल्या। कारण महिलांना आणि या ठिकाणच्या विद्यार्थिनींना स्टँडवर काय त्रास होतो हे त्यांना माहीत होतं। त्यामुळे त्यांनी उत्स्फूर्तपणे आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन भव्य असा कॅन्डल मोर्चा काढला आणि सर्व या गावकऱ्यांनी, माझ्या सहकारी मित्रांनी या उपोषणाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला। आंदोलन कोणीही एक जणच करत असतो, पूर्ण गाव आंदोलनाला किंवा उपोषणाला बसत नसतं। हे आंदोलनकर्त्याला, उपोषणकर्त्याला हे गाव पाठिंबा देत असतं आणि गावाने त्या पद्धतीने मला पूर्ण गावाने 100% पाठिंबा दिला, परिसराने पाठिंबा दिला। त्यामुळे मी सर्व परिसराचे, या ठिकाणी व्यापाऱ्यांचे सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शब्द देतो की आम्ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम त्यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे, मेल केलेला आहे आणि आपल्या परिसरातील सर्वच लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन, त्यांचे पत्र घेऊन आम्ही दिल्लीपर्यंत जाऊन सर्व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन आणि एसटी स्टँडचा प्रश्न हे 100% आम्ही काही दिवसात मार्गी लावू असं मी सर्वांना आश्वासित करतो। आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने उत्तम त्यांची कामगिरी बजावली, कडक बंदोबस्त ठेवला, चोख बंदोबस्त दिला, वेळोवेळी उपोषणकर्त्याची काळजी घेतली।
तसेच महसूलच्या अधिकारी इकडे मॅडम ह्या पण उपोषणस्थळी कायम येऊन भेट देत गेल्या. त्यामुळे मी सर्व प्रशासनाचे पण आभार व्यक्त करतो. आणि आज आमच्या सर्वांच्या ह्या गावकऱ्यांच्या मागण्या होत्या, माझी काय एकट्याची मागणी नव्हती. जरी माझ्या लेटर पॅडवर जरी या ठिकाणी आंदोलनाचे विषय मांडले असले तरी लेटर पॅड जरी माझं असलं काँग्रेसचं, तरी हे मागण्या सर्वसामान्यांच्या होत्या. त्यामुळं आज सर्वसामान्यांनी मला सपोर्ट केला, मला पाठिंबा दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व पंचक्रोशीतील नागरिकांचं, शेतकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि माझं उपोषण मागं घेतलं असं मी जाहीर करतो. काँग्रेस तालुका 4-5 दिवसापासून जामखेड तालुका अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे शहाजीराजे भोसले हे नान्नज गावच्या परिसरातील ज्या अडचणी आहेत, जसे बसस्थानक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल, रोडच्या समस्या असतील व बंदराच्या, या दोन सर्व मागण्या, प्रमुख मागण्यांसाठी उपोषणास बसले होते. त्याच गावकऱ्यांनीही संपूर्ण पाठिंबा दिला. मग त्यात विशेष करून महिलांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी काल कॅन्डल मार्च करून संध्याकाळी महिलांनी पूर्ण पाठिंबा दिला ग्रामस्थांनी. आणि ह्या मागण्या ज्या आहेत, शासनाने थोडी वेळ लावला, पण शासनानं दखल घेतली ह्या मागण्याची. आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडलाधिकारी मॅडम इकडे साहेब आणि पोलीस उपनिरीक्षक साहेब हे शासनाचं म्हणणं घेऊन आज शहाजीराजे भोसले उपोषण करते यांच्यापाशी आले आहेत. तर तसं पाहिलं तर प्रांतसाहेबच येणार होते, पण प्रांतसाहेब मला वाटतं आज इथं रजेवर आहेत. त्या प्रांतसाहेबांचा फोन आला. आपण बऱ्यापैकी बहुतांश मागण्या ह्या पूर्ण झाल्या, मान्य केल्या आहेत. आता ह्या मागण्या मान्य केल्या आहेत, तोपर्यंत उपोषण थांबणार नाही. आता हे उपोषण आज सोडायचं आणि त्याच्यानंतर ह्याचा फॉलोअप घ्यायचा आहे. जोपर्यंत मागण्या होत नाहीत, पूर्ण होत नाहीत, पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत शहाजीराजे आणि त्यांचे सहकारी आहेत, आम्ही त्यांच्या पाठीचे राहू आणि ह्या मागण्या मान्य करून घेऊ. जर शासकीय मागण्या पूर्णत्वास नाही नेल्या तर आम्ही ह्याच्यापेक्षा कडक अजून जी निर्णय घेता येईल, आंदोलन करता येईल किंवा उपोषण करता येईल, तो घेऊ. आणि म्हणजे आज 5 दिवस झाला आम्ही जे उपोषण करत आहोत, त्या उपोषणाला पूर्ण यश आलेले आहे. आपल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, त्या मागण्या जवळजवळ लेखी स्वरूपामध्ये प्रत्येक खातेदाराने येऊन आपल्याला लेखी स्वरूपात दिलेलं आहे. कुठलीही अडचण आता सध्या राहिलेली नाही. बँकेचं आत्ताच पत्र आलेलं आहे आणि ST महामंडळ आगाराचे 2-3 दिवसापूर्वी साहेब लोक येऊन गेले. त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जागेची मागणी पत्र दिलेलं आहे. त्यांना आपण जागेचं हे आपलं ग्रामपंचायतीचं ठाव जलद देऊन ती बी कारवाई होईल. बाकी कुठं काही राहिलेलं नाही. आता जवळजवळ 100% मागण्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. आता उपोषण सोडायला काही हरकत नाही. आम्हाला गावकऱ्यांनी गावबंदला 100% साथ दिली. महिलांनी कॅन्डल मार्चला 100% साथ दिली. महिलांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत कळवल्या. ग्रामस्थांनी आम्हाला सगळ्यांनी साथ दिली. त्याच्याबद्दल मी ग्रामस्थांचे आणि आंदोलकांचा आभार मानतो. 5 दिवसापासून नान्नजगावचे सुपुत्र शहाजीराजे भोसले व त्यांच्या सहकार्याने जे या ठिकाणी उपोषण चालू केलं होतं, गावातील विविध समस्या मोठ्या असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी उपोषण चालू केलं होतं. ST महामंडळाचं ST स्टँड असेल, बँक असेल, असे विविध रस्त्याचे प्रश्न असतील, या प्रश्नाकरता त्यांनी या ठिकाणी उपोषण चालू ठेवलं होतं. आज बऱ्याचशा मागण्या, त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यामुळं जामखेडून आलेले उपनिरीक्षक साहेब आणि मंडल अधिकारी मॅडम यांच्या सर्वांच्या मिळून या ठिकाणी ते उपोषण सोडत आहेत. आणि सर्वांनी त्यांना उपोषणाला या ठिकाणी भरपूर असा पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.